यांना गुडघ्यावर आला रे. संसार उभा राहिला पाहिजे, प्रपंच मोठा झाला पाहिजे. प्रत्येक बापाच्या हृदयाला लागलेलं व्यसन हा. म्हणून त्या बापानं कंगुसाची पिशवी घेतली मामा आणि बिचारा मुंबईला निघून आला. काहीच नव्हतं सुरू, काहीच नाही रे. हातात कंगुसाची पिशवी घेतली आणि बिचारा मुंबईला आला. कोणीच ओळखीचं नाही. फुटपाथवर झोपला. वडापाव खाल्ले रे. कुणी नाही आधार दिला बाळाच्या. सगळे ऐकून ना आयुष्याच्या पटलावरती काय सोचलंय आणि त्यातनं तुम्हाला परमार्थ सुचलाय म्हणजे लय भाग्यवान माणसं आहे. आणि 1-2 वर्ष नाही 22 वर्ष तुम्हाला परमार्थ सुचला. सगळे ऐकून जा. तंबुसाची पिशवी घेऊन आलता बाप फुटपाथवर झोपला. वडापाव खाल्ला. कोणा करता? त्याच्या एकट्या करता जर असत ना तर लय आयुष्यामध्ये राहिला असता. पण नेहमी आयुष्याला भोक पडलेला बनेल नशिबालाच गेला. किती लाख रुपयाचा पगार मिळू द्या, प्रपंच मोठा व्हावा, लेकर सुखात राहावी या करता झाला. बघता बघता इतका श्रीमंत झाला. हमाली केली बाणांची हमाली आणि गावाला 40 लाखाचा बंगला बांधला. काय मिळालं? एकच पोरग एकच बायको. त्याच्या करता बंगला गावाला बांधला. ऐकून जा सगळे. मला माझ्या विषयाला न्याय द्यायचंय म्हणून सांगून जातो दादा हो. आणि लॉकडाऊन लागला. डोळ्यासमोर लई मोठं चिन्ह विचित्र दिसायला लागलं. इच्छा फक्त होती मरणार तर नक्कीच आहे, नाही सुटणार या कचाट्यातनं मरावं लागेल, पण गावाच्या जवळ जाऊन मेलेलं बरं. म्हणून बिचाराला धडपड झाली. सुटलं पाहिजे मुंबईतनं बाहेर. बिचारा कसा कसा गावात कशी पोहोचला. गावातल्या माणसाने गावात नाही घेतला. गावच्या मराठी शाळेत ठेवला तरी मी नाराज नाही झाला बापाचा. जाऊ दे रे. डोळ्यासमोर चर्चेत खेळलं होतं, बागडलं होतं ना, ती माणसं डोळ्याने बघितली ना, आता उद्या नेलं तरी चालल. म्हणून बिचारा म्हटला असू दे, गावच्या शेवट तरी आलो ना. आणि बघता बघता नशिबानं बिचारा निगेटिव्ह आला. 14 दिवस क्वारंटाईन संपलं, घरी आला. काही चुकलं होतं त्याच. पोर्च मध्ये बसला. किती हुशार आहे बाप. आपल्यामुळे यांच्या नशिबाला येऊन त्याला बी कळतं की पोर्च मध्ये बसला तरी बी त्याला खोकला लागला. तुम्हाला माहित होतं खोकला की ठोकला. आणि जसा खोकला तसा एकुलता एक पोरगा म्हटला, बाबा मास्क वर करून पडेल सरून बसा ना. काय वाटतं त्याच्या जीवाला? हे ज्याच्यासाठी 40 लाखाचा बंगला हमाली करून बांधला ना आणि एकच तंबूसाची पिशवी घेऊन गेलतो, फाटका लेखा घालून गेलतो, त्याच्यासाठी 40 लाखाचा बंगला बांधला. त्या पोरानं म्हणावं बाबा बाबा मास्क वर करून पडेल सरून बसा. त्या दिवशी बापाला वाटलं गेलेलं बरं. बरं सगळ्याला माहिती आईच्या कोर्टात सगळे गुन्हे माफ असतात रे. पण दादा हो ऐकून जा, त्या कोर्टाचा जामीनदार फक्त बाप असतो. त्या बापाला मी कधीतरी समजून घ्यायला दादा म्हणजे पोरगाच आहे. काय म्हणणं म्हणून बिघडलं. बाप पलीकडे सल्ला मास्क वर ओढलं तरी बी थांबला नाही. सुखात बी 7 दिन म्हटली होती, दुःखात बी 7 दिन म्हटली होती. ती बायको आतनं बाहेर आली म्हटली, मालक कळत नाही का तुम्हाला पोरगा काय सांगतोय? आपली ताट वाटी घ्या गोट्याच्या नाही रे. Thank you.
आबाळाखाली कोण कोणाच होत सगळ्यांनी भोगलं आणि मग माणसाने कळलं महाराज या सगळ्या गावात आपल्याला सुख मिळायचं काय करावं लागेल महाराज म्हणले तुम्हाला सुखी व्हायचंय ना उठा आणि काशीला जा पुढे जा जरा मला पुढे जा काशीला जा माणसं म्हणली महाराज काशीला गेला सुख मिळत महाराज म्हणले 100% मिळत माणसं म्हणली मग कामावर जा नाईटला जा मॉर्निंगला जा कुणी सांगितलंय सर आयुष्यात धडपड कशासाठी बसलेले जरा बोला तुम्ही तुम्ही जरा असे फ्रेश बसा कीर्तनाला आला सकाळच्या 7 वाजल्यात असे बसा आणि सगळे आंघोळ करून आला एवढे फ्रेश बसा तुम्ही 6 महिन्याची पारूस असल्यावर बसून मला बी लय ताप झालाय सकाळचं कीर्तन करून मी आलोय साताऱ्यावर माझ्या चेहऱ्यावर काय असं दुःख वाटतंय बरं कालची बी एकादश आहे आणि आजचा सोमवार आहे म्हणजे ती बरं रस्त्याने बी काय खाल्लं नाही मामा मी 2 शेंगदाण्याच्या चिक्क्या त्या बी बॅग मध्येच होत्या पाण्याची बॉटल एवढ्यावरच तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्ही म्हणाल काय मेहरबानी केली नाही तू पाकिटासाठी आलाय काय आमचं करता लागला तरी म्हणलं असता तरी चाललं असतं पण तसलं मी काय माझं ठरलं नाही हो मामा सगळे ऐकत म्हणजे मुंबईत येताना ठरवावंच लागतं पण काही ठिकाणी मी बिना ठरवता जातो बरं तिथं प्रेम असतं ऐकून जा मी आज आलो होती प्रेमासाठीच आली अगदी कापड सगळी ओली झाली सगळे ऐकून जा जगाच्या पाठीवर सगळी धडपड कशासाठी आहे सुखासाठी तुम्ही फ्रेश बसा बरं पहिले असे तुमच्यावर बघितलं मला कीर्तन करावं वाटतं बंद करून वाटतं तुमचे चेहऱ्यामध्ये उमललेली गुलाबाची उमललेली गुलाबाची जोरात बोला उमललेली गुलाबाची फुलं उमललेली गुलाबाची जोरात बोला उमललेली गुलाबाची फुलं कीर्तन संपेपर्यंत त्याची सूर्यफुलं होते ना मस्त प्रसन्न होता बघितलं मला कीर्तन करावं वाटतं म्हणून बोलत जगाच्या पाठीवर रात्री झोपल्यापासून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत धडपड कसा करताय त्याचं नाव सुख आहे माणसं म्हणली महाराज आम्हाला सुखी व्हायचं असेल तर काय करावं लागेल महाराज थेट उठान काशीला काय समीकरण सांगावं संतांनी महाराज काशीला गेलो आम्ही सुखी होऊ का महाराज म्हणले माझा शब्द आहे तुम्ही जाऊन तरी बघा माणसाने बॅगा भरल्या बस स्टॉपवर गेली माणसं म्हणली महाराज निघाले बरं का महाराज म्हणले खुशाल जा माणसं म्हणली महाराज 100% तुम्हाला सुख आणि मोक्ष मिळेल कुठे गेल्या काशीला गेल्या माणसं तयारीला लागली निघाली गाडीत बसणार आणि तुकोबार म्हणली महाराज चाललो बरं का महाराज म्हणले जावा बरं का पुन्हा माघारी येऊ नका माणसं म्हणली माझी महाराज म्हणले गेला ना काशीला तर माघारी येऊ नका तिथं जाऊन मरा महाराज वराने 2-2 लाख रुपये खर्च केले कोरोना काय नाही असा स्वर्ग शिवून माघारी आले काशीत जाऊन मरायला आलो का महाराज काशीत जाऊन जर मरून सुख मिळणार असेल आणि मोक्ष मिळणार असेल तर ती काशीत न गाव त्याच्यापेक्षा सोपं काय आहे का संत किती सोपं करून सांगतात ऐका महाराज म्हणले राहू दे काशीला जाऊन उठा आणि तुम्ही आनंदीला देव होला कायमची सुखी माणसं म्हणली महाराज पहिला पेशंट पुण्यातच गं आणि आळंदी देव पुण्याच्या जवळ आहे कुणी सांगितलंय वायदोळा दिवा लावायला की आळंदी नकून देव बी नको त्याच्यापेक्षा सोपं आहे का महाराज म्हणजे असं एक गाव सांगतो तुम्हाला त्या गावाला गेल्यानंतर कुणीच दुःखी झाला असे एक मृत्यू लोकांमध्ये गाव आहे त्या गावाला तुम्ही जा महाराज असं मृत्यू लोकात गाव आहे महाराज म्हणले मृत्यू लोकात तीही महाराष्ट्रात आहे कुठं महाराज म्हणले पृथ्वीचा मध्य मृत्यू लोकांचं वैकुंठ त्या गावाला जो गेला तो कायमचा सुखी झाला सुखालागी तर सिद्ध